नमस्कार, मी अँकर प्रियांका. तर आजचा इव्हेंट आहे का बड्डे पार्टीचा. तर ह्या इव्हेंटसाठी मी गेले होते कात्रजमधील कोंडवा या ठिकाणी. 8 वर्षांच्या पवीचा हा बड्डे होता. ॲक्च्युली गंमत अशी झाली की तिथं गेल्यानंतर मला कळालं की हा बड्डे होता तो हिंदीमध्ये मला होस्ट करायचा होता. आणि त्याआधी मला काहीच कल्पना नव्हती. पण कोणताही अँकर असतो ना, तो प्रत्येक वेळी जे होणारे चेंज असतात त्याच्यासाठी रेडी असतो. आणि त्याचनुसार मी 2 मिनटात ठरवलं, प्लॅन बनवला मला काय काय करायचं आहे, काय काय घ्यायचं आहे. आणि त्यानुसार मी सुरुवात केली. तर हा पहिलाच गेम होता लहान मुलांचा, ज्यात त्यांनी अफाट एन्जॉय केला. तुम्ही पाहू शकता किती एक्सायटेड आहेत ही मुलं. आणि हा गेम होता, काही वस्तू आणून माझ्याकडे द्यायच्या होत्या पटापट. त्यामुळं क्राऊड पण माझ्यासोबत मिक्स झाला. हा सेकंड गेम होता तो बलूनसाठी होता. त्यामध्ये पण मुलांनी भरपूर एन्जॉय केला. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून तुम्ही ठरवू शकता की ते किती एन्जॉय करत असतील. आणि त्यानंतर होता घरातल्या फॅमिली मेंबर्ससाठी. आणि ह्या मुलांसोबत त्यांच्या आईंनाही मी इन्वॉल्व केलं आणि त्यांनीसुद्धा हा दिवस, पवीच्या बड्डेचा जो दिवस होता तो अतिशय एन्जॉय केला. आणि त्यानंतर होता परत एकदा लहान मुलांचा गेम. त्यानंतर आली केक कटिंगची टाईम. तर केक कटिंगसाठी मेन जी पवीची एंट्री होती ती होती तिच्या आजी आजोबांसोबत. तर मग त्यानंतर मी सगळ्या आजी आजोबांना पुढं बोलवलं आणि त्यांचा एक डान्स घेतला. आणि त्यांनीसुद्धा बिलकुल न लाजता मला इतकं जास्त कॉपरेट केलं आणि इतका सुंदर डान्स केला की मलाही नाही राहावलं आणि मी पण त्यांच्यासोबत डान्स केला. आणि तुम्ही पाहू शकता ही आहे बड्डे गर्ल आणि हिचं नाव आहे पवी. तर इतकी सुंदर प्रिन्सेससारखी दिसणाऱ्या पवीचा बड्डे खूप 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 छान झाला आणि मुलंही खूप जास्त खुश होती. आणि तिथल्या अनेक लोकांनी येऊन मला सांगितलं की खूप छान इव्हेंट झाला आणि कार्यक्रमाला नक्की 4 चांद लागले. आणि थँक्यू सो मच.